नमस्कार मित्रांनो, मी ऋषभ जोरगे, स्वागत आहे या कोकणी ऋषा चॅनलवर। तर मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आणि कृष्ण जयंती, तर तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर मित्रांनो, मुगभाटमध्ये गिरगावचा राजा महाराज त्याचा आज मुखदर्शन सोहळा आहे, तर तो पार पाडण्यात आहे। तर मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, जोरदार तयारी लागली आहे। तर गिरगावचं महाराजांची आगमन आहे, त्यासाठी तर जोरदार तयारी लागली। पण दाखवतो साईडला ढोल ताशे नगारे आगमन होतं, त्यासाठी तर मित्रांनो, महाराजांच्या आगमनासाठी वरुण देवाने देखील देवांचं आगमन केलं आहे। तर मित्रांनो, जोरदार पाऊस होतो आहे। कृपया भाविकांनी मधून रस्ता मोकळा ठेवा, नम्र विनंती। सुंदर एक देखणा सांस्कृतिक सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवत आहोत झालेला आणि मानाची हंडी या व्यासपीठावर दही यातलं लोणी लुटायला साक्षात बाल श्रीकृष्ण आलेला आहे। हे दही खरं आपल्याला उद्या लुटायचंय। सावकाश
ज्ञान जागृत व संकट कार्यरत आपल्या स्कंद पुराणात, ब्रह्मपुराणात व नारद पुराणातील उत्कल खंडात ज्याचे वर्णन आहे त्या 4 धामांपैकी एक ओडिसा राज्यात स्थित असलेले श्री जगन्नाथपुरीबद्दल घेणार आहे. जगन्नाथ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा स्वामी. तर चला मग तीच कथा ऐकूया स्वतः जगन्नाथाच्या आवाजात. मी आहे जगन्नाथ, तोच तो युगानुयुगे रथावर आरूढ होऊन पुरी नगरीतून मार्गक्रमण करत आहे. पण आज मी तुम्हाला एक गूढ सत्य सांगणार, असं सत्य जे फक्त भाग्यवान भक्तच जाणतात. लोक मला जगन्नाथ म्हणतात, पण तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी तोच आहे जो द्वारकेत कृष्ण होता, तोच ज्याने अर्जुनाला गीता सांगितली, राधेच्या प्रेमाला ईश्वरत्व दिलं आणि अधर्माविरोधात धर्माचं रक्षण केलं. जेव्हा द्वारकेचा अंत झाला, माझं पार्थिव शरीर समुद्रात विसर्जित केलं गेलं. पण माझं हृदय, माझं चैतन्य तत्व नष्ट झालं नाही. हे चैतन्य तत्व एका पवित्र दिव्य काष्ठ रूपात समुद्रातून वाहत आलं आणि पुरीच्या किनाऱ्यावर पोहोचलं. राजा इंद्रद्युम्नने मला स्वप्नात पाहिलं आणि त्याला मी आदेश दिला, हे राजन, हे काही सामान्य लाकूड नाही, हे माझं शरीर आहे, याच्यापासून माझा विग्रह तयार कर. त्यावेळी एक वृद्ध पुरुष प्रकट झाला. त्याने सांगितलं, मी या मूर्ती गुप्तपणे घडली, पण कुणीही 21 दिवस मात्र दार उघडायचं नाही. तो कोणी वेगळा नव्हता, तो स्वयं विश्वकर्मा होता. 15व्या दिवशी मूर्ती बनण्याचा आवाज न आल्याने पूर्वीच्या राणी अस्वस्थ झाली आणि दार उघडण्यात आले. तेव्हाच आकाशवाणी झाली, हेच माझं विराट स्वरूप आहे, हेच माझे जगन्नाथ रूप आहे. तर मित्रांनो, साक्षात जगन्नाथ आपल्या बाप्पाच्या स्वरूपामध्ये आले आहेत. तर मित्रांनो, डेकोरेशन एकदम खूप मस्त केलेलं आहे. तर या मूर्तीचं वजन 8,000 किलो असे या मूर्तीचा वजन आहे. तर महाराष्ट्रामधील सर्वात वजनदार ही मूर्ती आहे. डेकोरेशन तर खूप छान केलेलं आहे, पाहण्यासारखे आहेत. नक्की या गिरगावमधील मुखबाट या. मित्रांनो, पब्लिक लय खूप आले, खास करून बाप्पाच्या मुखदर्शनासाठी पब्लिक खूप जमलेली आहे. पाहू शकता ती एवढा कुठपर्यंत पब्लिक आहे.
मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.